दंडवत प्रणाम. अनेकांचे प्रश्न जे आहेत ते नपाळत्याच्या संदर्भातले आहेत की नपाळत्यामध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे. नवरात्रीचं नपाळतं. आता यामध्ये काय होतं की मुळातच हा जो काही सण आहे, मग कुठलाही नपाळत्याचा सण असो, तो मुळामध्ये म्हणजे अन्य लोकांचा तो सण असतो, आपला तो सण नसतो. तर त्या निमित्ताने काय होतं की अन्य लोक जे असतात ना, त्यांच्या देवी देवतांचं अधिक भजन पूजन वगैरे ते करतात आणि त्याच्यामुळे त्या कार्याचा जो प्रभाव आहे तो आपल्यावर होऊ नये. आणि म्हणून काय होत असतं की आपण काही विशिष्ट काळजी घेत असतो. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की त्या दिवशी काही बाहेरचं घ्यायचं नाही. त्याचं मुख्य महत्वाचं कारण हे आहे की असं म्हटलं जातं की त्या दिवशी देवतेचा प्रभाव असतो त्या पदार्थावर. तर माझा एक आक्षेप असा असतो की जर का आज त्या देवतेचा त्या पदार्थावर प्रभाव आहे, तर आज ती वस्तू नाही घ्यायची, पण उद्या आपण ती वस्तू घेऊ शकतो. म्हणजे जर का आज प्रभाव आहे, तर ती वस्तू जी आहे ती त्याने बाधित झालेली ती वस्तू आहे. तर मग मुख्य कारण असं आहे की ज्या दिवशी नपाळता असेल त्या दिवशी काय असतं, प्रत्येक ठिकाणी भजन पूजन चालतं, तिथले भजनं वगैरे आरत्या असतील, हे आपल्या कानावर पडत राहतात. आणि आपण त्या दिवशी काही बाहेर आणायला जर का गेलो वगैरे, तर त्यांचं भजन पूजन ज्या विभागात आहे त्या विभागातनं आपलं येणं जाणं होईल किंवा तिथलं जे काही संगीत सुरू आहे ते आपल्या कानावर पडेल वगैरे वगैरे. म्हणजे त्या प्रभावाखाली आपण जाऊ शकतो. आणि म्हणून त्या दिवसामध्ये म्हणजे नपाळत्याच्या दिवशी मुख्यत्वे आपण तर प्रवास केला नाही पाहिजे, कुठे आलं गेलं नाही पाहिजे. त्या दिवशी आपण घरातच राहायचं. मग घरात राहून करायचं काय, तर अधिकाधिक आपलं नामस्मरण, ईश्वर चिंतनामध्ये आपलं मन लावायचं. जसं एखाद्या वेळेस सांगितलं जातं की आज उद्याच्या दिवशी ऊन भरपूर जास्त प्रमाणामध्ये पडणार आहे. मग आपण काय करतो की उद्या लागणाऱ्या वस्तू आजच आपण घेऊन ठेवतो. कशासाठी? का उद्याच्या उन्हाच्या त्या प्रभाव जर का आपण गेलो, तर उन्हाचा बाधा त्रास आपल्याला होऊ शकतो. म्हणून आपण काय करतो की त्या दिवशी घराच्या बाहेर पडत नाही, आदल्या दिवशी सगळं आणून ठेवतो. मग घरात राहून काय करतो, तर त्या दिवशी थंड पदार्थ आपण जास्त खाऊ, दही, काकडी वगैरे, जेणेकरून उन्हाचा त्रास आपल्याला होता कामा नये. तसंच असं हे आहे की नपाळत्यामध्ये आपण बाहेरचं का नाही घेत, त्याचं ते कारण झालं. आणि घरी राहून काय करायचं, तर अधिकाधिक नामस्मरण करायचं. आता मुळामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यातच मी सांगितलं की हा सणच अन्य लोकांचा असल्यामुळे या निमित्ताने आपल्याला वेगळं काही करायचं नाही. नपाळतं नवरात्र आलं की अन्नदानाचं एक पेव फुटतं आपल्यामध्ये, है ना, पंक्तींचं, की आम्हाला अन्नदान करायचं आणि ते नपाळतातच करायचं आहे. मुळामध्ये म्हणजे लक्षात घ्या, नपाळत्यामध्ये किंवा नवरात्रीमध्ये अन्नदान पद्धत कशी सुरू झाली? कारण की प्रत्येकजण स्मरणाला कुठे ना कुठे जातं. घरी स्मरण होत नाही. म्हणून ते एखाद्या स्थानाला जातात. तर 5-50 लोकं जर का एखाद्या स्थानाच्या ठिकाणी किंवा आश्रमाच्या ठिकाणी जमा झाले, तर काय होतं की मुळातच त्यांच्या खानपानाचा प्रश्न निर्माण होतो. मग काय होतं की एक जण कोणीतरी हे आहे की आजची पंगत माझ्याकडनं, मग दुसऱ्याला वाटतं उद्याची पंगत माझ्याकडनं. असे ते 5-25 लोकांचं सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, असं एकमेकांनी एकमेकांची केली व्यवस्था. आणि त्याच निमित्ताने मार्गात किंवा स्थानाच्या ठिकाणी आपले एक अन्नदान विधी पण आपला होतो. म्हणजे ती आपण आपल्या खानपानाची ती व्यवस्था केलेली आहे. तो विधीमध्ये ते मोडत नाही बरं का, की नपाळत्यातच अन्नदान केलं पाहिजे. खूपसे लोकं म्हणतात आम्हाला म्हणजे नपाळत्यातच द्यायचं आहे, नपाळत्यासाठी द्यायचं आहे. आम्हाला नपाळत्यासाठी द्यायचं नाही आहे. आम्हाला आमचे काही जे काही साधू संत वासनिक असतील त्यांच्यासाठी आम्हाला ते दान द्यायचं आहे. आणि ते तुम्ही 12 महिने कधीही देऊ शकता. काहींना वाटतं की नपाळतातच खाल्ले गेलं पाहिजे. का बरं? बाकीच्या नपाळता संपल्यानंतर दसऱ्यानंतर लोकांना भुका लागत नाहीत का? मार्गातले लोकं जेवत नाहीत का? वासनिक लोकं जेवत नाही का? स्थानाच्या इथले लोकं जेवत नाहीत का? म्हणजे ते 12 महिनेही हा विधी तुम्ही करू शकता. नपाळत्याचं असं काही विशेष नाही. मी तुमच्या लक्षात आणून दिलं की 5-50 लोकं जमले आणि मग स्वाभाविकच आहे. आज जर का मी चहा दिला, तर उद्या तुम्हाला वाटेल की हां, उद्याचा चहा मग आमच्याकडनं बरं का. हे स्वाभाविक व्यावहारिक भाग आहे तो. आणि म्हणून तो एक भाग लक्षात घ्या अन्नदानाचा. तुम्ही जिथेही स्मरणाला जाता, स्थानाच्या ठिकाणी किंवा मार्गात, तर तिथे तुम्ही 10 दिवस थांबणार आहात, तर तुमच्याकडनं काहीतरी अन्नदानाची क्रिया जी आहे
कारण की आपण सगळ्यांचं 9 दिवस सगळ्यांचं खाणार आहोत. तर त्या एखाद दिवस आपलाही असा असला पाहिजे की त्या दिवशी आपल्याकडनंही काहीतरी दातृत्व झालं पाहिजे. फक्त एवढाच एक भाग याच्यामध्ये समाविष्ट आहे. आता लक्षात घ्या की उल्हासनगरला पण आम्ही 9 दिवस 10 दिवस स्मरणाला लोक येतात. तर दुपारी 3 ते संध्याकाळी 7 पर्यंत लोक इथे असतात. मग त्यांच्यासाठी म्हणून आम्ही मग पाण्याची व्यवस्था, मग ते एवढ्या वेळ लोक बसलेले आहेत, मग एखादा चहा त्यांना द्यायचं. मग लक्षात आलं की थोडा उशीर होतो जायला, मग काहीतरी फराळाचं म्हणा, अल्पोपहार वगैरे ठेवायचा. का की तेवढ्या वेळ ते लोक स्मरणासाठी बसलेले आहेत. मग त्याच्यामध्ये असं होतं की हां, आज यांच्याकडनं आहे का, मग उद्या आमच्याकडनं. म्हणजे सगळे जणांनी मिळून तो एक भाग आहे, व्यावहारिक भाग तो करतात आणि त्यालाच एक त्या निमित्ताने आपला अन्नदान विधी जो आहे, तो आपला होऊन जातो त्याच्यामध्ये. असा सगळा प्रकार आहे. म्हणून तुम्ही ज्याही स्थाना किंवा आश्रमामध्ये तुम्ही जाता त्या ठिकाणी जर का काही अशी व्यवस्था असेल पंक्तीची, तर त्याच्यात तुम्ही तुमचं जे काही आहे योगदान आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. आता दुसरा प्रश्न अनेकांचा असा येतो मला, की या नपाळत्यामध्ये आम्ही अखंड दिवा जाळतो किंवा मग अजून पण काही असे विधी आहेत जे आपण केल्या जात असतात. तर आमचं म्हणणं तेही आहे की कलश ठेवणं, नपाळत्याच्या निमित्ताने तुम्ही का कलश ठेवता? हा तुमचा सण नाही आहे. हा अन्य लोकांचा सण आहे. ते देवी बसवतात वगैरे. तर त्या निमित्ताने ते सगळा विधी त्यांचा चालतो. त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरी, आता समजा कधी-कधी असं असतं बरं का, की तुम्हाला तुमच्या घराच्या बाजूला लग्न आहे आणि तुम्हाला आमंत्रण नाही. मग तुम्ही तुमच्या मुलाबाळांना तिकडे जाऊ देत नाही. म्हणजे घरातच बसा. आता ठीक आहे, मग त्यांच्याकडे लग्न आहे, तर तुम्ही घरी खीर बनवता का त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने? नाही, काही संबंधच येत नाही. तो त्यांच्या घरातला सोहळा आहे. त्या निमित्ताने आपण आपल्या घरामध्ये कुठलेही गोडधोड पदार्थ बनवायचे नाहीत. तशाच पद्धतीने आपल्याला देखील नवरात्रीच्या निमित्ताने अनेक लोक अखंड तेल देतात दिवा जाळण्यासाठी. अखंड दिवा जाळण्यासाठी तेल दिलं जातं. मुळामध्ये हे असे काही कार्य करू नका. तुम्हाला तेल द्यायचं 1 लिटरच्या ऐवजी 2 लिटर द्या. परंतु ते खाण्यासाठी द्या. मग स्थानाच्या ठिकाणी द्या किंवा तुम्हाला मार्गाच्या ठिकाणी द्या. कुठे जिथे तुम्ही देत असाल, तिथे ते तेल खाण्यासाठी म्हणून द्या, जाळण्यासाठी देऊ नका. म्हणजे आपण नवरात्रीनिमित्त आपण अखंड दिवा जाळण्याचं काहीच लॉजिक नाहीये. आणि एरवी सुद्धा आपण अखंड दिवा आपण जाळलाच नाही पाहिजे मानवपंथीय साधकांनी. जेवढं तुम्ही दिवा जाळाल, तेवढा अखंड दिवा जाळाल, तेवढी अखंड उष्णता, ती आग प्रज्वलित राहील आणि त्यामध्ये अनेक जीवजंतू मेल्या जातील. आणि तो काही देवानी सांगितलेला विधी नाहीये. त्याच्यामुळे अखंड दिवा जाळूच नका. दुसरा राहिला कलश प्रकार. कलश देखील आपल्याला कधीच मांडायचा नाहीये. कुठल्याच कार्यासाठी, तुमच्याकडे घरी वास्तुशांती असो, कुठले सोहळे कार्यक्रम असो, कलश मांडण्याची पद्धत महानुभाव पंथाची नाहीये. आपण कर्मकांडांच्या वेगळे लोक आहोत हे लक्षात घ्या. तुम्ही जर का महानुभाव असाल तर, तुमच्याकडे जर का ब्रह्मविद्येचं ज्ञान असेल तर मी तुम्हाला काय बोलतो हे लक्षात येईल. अन्यथा आपण अन्य लोकांसारखेच कर्मकांड युक्त जर का विधी करत राहिलो तर त्याच्यानी खरोखरच तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त तुम्ही काय करा, नवरात्रीमध्ये तुम्ही काही गोष्टी करतच आहात तर नियंत्रण आणा. कमी बोलण्यावर तुम्ही फोकस करा. आपण जे खूप बोलतो तर नवरात्रीमध्ये एक नियम करा की आपण जास्त बोलायचं नाहीये. जास्त न बोलल्यामुळे काय होतं की तुम्हाला स्मरणासाठी, म्हणजे मुखाने काही बोलायचंच नाहीये, मग कशा सहभागही नाही घ्यायचा, मग त्यावेळेला तुमचं स्मरण अधिक प्रमाणामध्ये होतं. म्हणून मौन धरलं जातं. म्हणून मौन धरा, अधिक स्मरण करा, काहीतरी हे करा. आता मगाशी मला जो एक फोन आलेला, त्यांनी सांगितलं आम्ही आता 10 दिवस किंवा 9 दिवस काय करणार, स्मरण करणार आहोत आणि तुमच्या ते डोमेग्रामीच्या लीळा आहेत त्याचं रोज एक रेकॉर्डिंग आम्ही ऐकणार आहोत. म्हणजे असं काहीतरी उपक्रम करा की ज्याच्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडेल. दिवे जाळल्याने, कलश ठेवल्याने तुमच्या ज्ञानात भर पडत नाही. तर ज्ञान ऐकल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. ज्ञान सुद्धा तुम्हाला 12 महिने ऐकायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल काय विषय जो मी सांगितलेला आहे, तो ही रेकॉर्डिंग तुम्ही परत एकदा ऐका आणि लक्षात घ्या की तुम्हाला नपाळत्यामध्ये, नवरात्रीमध्ये तुम्हाला नेमकं कुठला विधी करायचा आहे. स्मरण विधी करायचा, लीळा चिंतन करा, ज्ञानस्तर वाढेल असं श्रवण करा आणि सोबतच कलश किंवा ते दिवा अखंड वगैरे ह्या कुठल्याही क्रिया करायची तुम्हाला काही गरज नाही. दंडवत.